सो आपण बघणार आहोत लाईन कोडिंग. ओके, दिस इज इम्पॉर्टंट क्वेश्चन. खूप वेळा हा 4 मार्कला विचारतात, कधी कधी ड्रॉ करण्यासाठी येतात किंवा एक्सप्लेन करायला सुद्धा विचारतात. ओके, तर बेसिक लाईन कोडिंग म्हणजे काय की जे तुमचं डिजिटल सिग्नल आहे, ओके, त्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण कन्वर्ट करतो, वेगवेगळ्या कोडमध्ये कन्वर्ट करतो, राईट. जसं की तुम्ही सिम्पल बघितलं तर जे आपलं एसी सिग्नल असेल, राईट, हे या फॉर्मॅटमध्ये फ्लो होतं आपल्या वायरमधून, राईट. किंवा डीसी असेल तर कॉन्स्टंट डीसी सिग्नल तुम्ही बघू शकता. बट इन कम्युनिकेशन आपल्याला त्यामध्ये काही कोडिंग करावं लागते, काही एरर करेक्शन कोड असतील, डिटेक्शन कोड ऍड करायला लागत असेल, काही इन्क्रिप्शन असेल, राईट. या सगळ्या गोष्टीमुळे आपण काय करतो की आपले जे स्टँडर्ड मेसेज सिग्नल आहे त्याला एका स्टँडर्ड कोडिंग मध्ये कन्वर्ट करतो. ओके, आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या टाईपच्या कोडिंग वापरतो, लाईन कोडिंग ज्याला आपण म्हणतो, राईट. ओके, जनरली काय आहे की जे डिजिटल सिग्नल असतील आपले, जे तुमच्या कम्प्युटरमधून येतील, सपोज 1010 काइंड ऑफ थिंग्स. ओके, तर याला आपण जर डायरेक्ट आपल्या कम्युनिकेशन चॅनलवरती किंवा लाईनवरती डायरेक्ट पाठवलं तर तो डेटा लॉस्ट होऊन जाईल. त्यामध्ये सफिशियंट पॉवर नसते किंवा एरर करेक्शन किंवा डिटेक्शन कॅपेबिलिटीज नसते. ओके, त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, त्या डेटाला एका पर्टिक्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि त्यासाठी आपण कशाचा यूज करतो, लाईन कोडिंग मेथडचा यूज करतो. ओके, आणि based on the applications, the requirement, bandwidth requirement, right, ट्रान्समिशन टाईप, यावरून आपण काय केलं आहे की वेगवेगळ्या टाईपच्या कोडिंग मेथड डेव्हलप केल्या आहेत. ओके, तर त्या आपण इकडे बघणार आहोत. जर तुम्हाला डेफिनेशन विचारली डिफाईन लाईन कोडिंग, ओके, तर तुम्ही काय सांगू शकता, द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग बायनरी डेटा और अ सिक्वेन्स ऑफ बीट टू डिजिटल सिग्नल, राईट. जे पण तुमचं बायनरी डेटा असेल त्याला तुम्ही एका प्रॉपर डिजिटल सिग्नल मध्ये कन्वर्ट करता. या प्रोसेसला काय म्हणतात, लाईन कोडिंग. ओके, तर आता बघूया लाईन कोडिंगचे टाइप्स कोणते आहेत. ओके, तर बेस्ड ऑन मोस्टली खूप सारे टाइप्स आहेत, पण तुमचे सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू 3 टाइप्स इम्पॉर्टन्स आहे. फर्स्ट आहे युनिपोलार कोड, ओके, सेकंड आहे पोलार कोड आणि थर्ड वन आहे बायपोलार. ओके, युनिपोलार मध्ये अगेन 2 टाइप्स आहेत, एक आहे रिटर्न टू झिरो, नॉन रिटर्न टू झिरो, आरझेड आणि एनआरझेड. अगेन बायपोलार मध्ये रिटर्न टू झिरो, नॉन रिटर्न टू झिरो आणि मँचेस्टर. ओके, या 3 टाइपच्या कोडिंग आहेत आणि बायपोलार मध्ये आहे एएमआय. ओके, तर जनरली क्वेश्चन्स कसा येतो तुम्हाला की तुम्हाला एक डेटा दिला असेल 10011 काइंड ऑफ थिंग्स. ओके, आणि हा डेटा काय करावा लागेल तुम्हाला, युनिपोलार रिटर्न टू झिरो किंवा पोलार एनआरझेड किंवा बायपोलार एएमआय या फॉर्मॅटमध्ये त्याच्या वेव्ह फॉर्म ड्रॉ करावा लागतील. ओके, तर आता आपण बघूया एक्झॅक्टली की प्रत्येक फॉर्मॅटमध्ये काय काय तुम्हाला पॉईंट्स लक्षात ठेवायचे. ओके, तर फर्स्ट आहे इकडे युनिपोलार रिटर्न टू झिरो फॉर्मॅट आपण ड्रॉ करणार आहोत. ओके, त्याआधी आपल्याला समजून घ्यायचं की युनिपोलार म्हणजे काय. ओके, युनिपोलार म्हणजे असं की ज्याच्या अँप्लिट्यूड मध्ये फक्त एक पोलॅरिटी असेल, म्हणजे फक्त हा प्लस ए त्याचा अँप्लिट्यूड असेल. ओके, यामध्ये कुठलंही निगेटिव्ह पोलॅरिटी नसेल किंवा मायनस ए नसेल. ओके, युनिपोलार म्हणजे एका पोलॅरिटीचे सिग्नल यूज करताय तुम्ही, ओनली प्लस व्होल्टेज लेवल. आणि रिटर्न टू झिरो म्हणजे काय की एकाच जो तुमचा बीटचा ड्युरेशन असेल त्या बीटमध्ये जेव्हा तो रिप्रेझेंट करेल त्यानंतर तो रिटर्न पुन्हा काय येईल, झिरोला येईल. ओके, हे आपण बघणार आहोत. तर इकडे लक्षात ठेवा, ए फॉर अँप्लिट्यूड ऑफ दॅट सिग्नल आणि टीबी फॉर ड्युरेशन ऑफ 1 बीट. ओके, एक बीट डेटा ट्रान्समिट करण्यासाठी जे तुमची ड्युरेशन लागणार आहे त्याला आपण डिनोट करतो टीबी ने. ओके, आणि अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, जेव्हा रिटर्न टू झिरो फॉर्मॅट असतो, राईट, रिटर्न टू झिरो फॉर्मॅट जर असेल तर हाय लेवलचं ड्युरेशन काय असेल, हाय लेवलचं ड्युरेशन असेल टीबी बाय 2. का, कारण टोटल तुमचं ड्युरेशन टीबी आहे आणि फर्स्ट हाफ मध्ये तुमचं सिग्नल रिप्रेझेंट करून तुम्ही काय करणार, पुन्हा ती लेवल झिरोवरती शिफ्ट करणार. आणि याच्यामध्ये अजून एक असतं की ज्यावेळेस तुम्ही युनिपोलर सिग्नल वापरता त्यामुळे याचा जो डीसी कंपोनंट आहे तो नॉन झिरो व्हॅल्यू आहे, राईट. कारण याच्यामध्ये जर सपोज माझ्याकडे हा डीसी सिग्नल आहे, ओके, या टाईपचा, इकडे माझं +5 व्होल्ट आहे, इकडे -5 व्होल्ट आहे, तर यावेळेस याचं ॲव्हरेज काय होतं, या डीसी कंपोनंटचं ॲव्हरेज होतं 0. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जर तुमचा डेटा 1 असेल इकडे, ओके, तर याचा अँप्लिट्यूड असणार ए, राईट, आणि याचं अँप्लिट्यूडचं ड्युरेशन असणार टीबी बाय 2, राईट. त्यानंतर 0 असेल तर अँप्लिट्यूड काय असणार, 0. ओके, आणि आता झिरोला रिटर्न टू झिरो करायची गरज नाही कारण ऑलरेडी झिरो तुम्ही झिरो लेवलना हे करताय, त्यामुळे याची ड्युरेशन पूर्ण टीबी म्हणू शकता तुम्ही, राईट.
म्हणजेच टोटल टीबी हे त्याचं 0 न रिप्रेझेंट करणार, राईट. आता आपण त्याचे वेव्हफॉर्म बघूया. बघा इकडे मला हा 1 रिप्रेझेंट करायचा आहे, तर 1 साठी मी काय करणार, अँप्लिट्यूड ए दाखवणार, म्हणजेच ओके हा झाला टीबी बाय 2. ओके हाफ लेवल साठी अँप्लिट्यूड हाय करणार आणि नंतर या सिग्नलला रिटर्न टू 0. ओके ही झाली माझी 1 ची वेव्हफॉर्म. त्यानंतर हा जो टीबी बाय 2 ड्युरेशन असेल यावेळेस हा सिग्नल काय असणार, 0. ओके त्यानंतर पुन्हा 0 आहे, त्यामुळे 0 ला रिप्रेझेंट करणार 0 ने आणि नॉन रिटर्न टू 0 असल्यामुळे हा ॲज इट इज या लेवलला येणार. ओके आहे. ओके हा या पद्धतीने डिनोट केलेला आहे. हा ड्युरेशन झाला या बीटसाठी, हा या बीटसाठी, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो ड्रॉ करायचा आहे. आणि युनिपोलर रिटर्न टू 0 म्हणलं की 1 असेल तर हाय, 0 असेल तर लो. ओके त्यानंतर पुन्हा या ठिकाणी हा 1 आहे म्हणून हा हाय जाणार, राईट. आणि टीबी बाय 2 साठी रिमेन्स हाय असणार. ओके त्यानंतर रिटर्न टू 0, राईट. त्यानंतर पुन्हा हा लो या ड्युरेशनसाठी. पुन्हा नेक्स्ट बीट काय आहे तुमची 1 आहे, त्यामुळेच तो पुन्हा हाय. पुन्हा टीबी बाय 2 रिटर्न टू 0 आहे म्हणून टीबी बाय 2 साठी हाय आणि या ड्युरेशनसाठी लो. त्यानंतर नेक्स्ट 0 0 आहेत तर कंटिन्युअस 0 0 पर्यंत इथपर्यंत माझं 0 0 असणार, राईट. त्यानंतर इकडे पुन्हा 1 आहे तर या पॅटर्नमध्ये तुम्हाला तो ड्रॉ करायचा आहे. ओके तर हा झाला तुमचा युनिपोलार रिटर्न टू 0. युनिपोलार म्हणजे फक्त एका टाईपची पोलॅरिटी आहे. रिटर्न टू 0 म्हणजे जो तुमच्या बीटचा ड्युरेशन असेल टीबी त्यापैकी फक्त हाफ ड्युरेशनसाठी तो हाय असेल, त्यानंतर त्याची जी लेवल आहे ती काय येणार, 0 वरती येणार. ओके आणि पुन्हा 0 साठी 0 ना रिप्रेझेंट करणार. ओके आणि युनिपोलर असल्यामुळे यामध्ये डीसी कंटेंट 0 आहे. त्यानंतर याच ठिकाणी आपण युनिपोलार नॉन रिटर्न टू 0 सुद्धा बघणार आहोत. आर एन आणि झेड युनिपोलार नॉन रिटर्न टू 0. ओके या केसमध्ये काय होतंय की तुम्हाला जर 1 रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण तो टीबी ड्युरेशन साठी रिप्रेझेंट करावं लागेल आणि अँप्लिट्यूड असेल ए प्लस. ओके आणि लॉजिक 0 साठी ऑफ पल्स म्हणजेच 0 अँप्लिट्यूड. ओके तर आता आपण बघणार आहोत युनिपोलार नॉन रिटर्न टू 0. ओके तर यामध्ये काय होतंय फक्त की जी 1 ज्यावेळेस तुम्ही रिप्रेझेंट करता त्यावेळेस तो फक्त हाफ ड्युरेशन न राहता पूर्ण टीबी ड्युरेशन साठी हाय असेल. ओके आणि तो रिटर्न टू 0 येणार नाही. ओके तर सिंपल वेव्हफॉर्म कशी असेल बघा, इकडे 1 आहे म्हणून हा काय करेल, पूर्ण हाय पल्स तुम्हाला इकडे मिळेल पूर्ण टीबी ड्युरेशन साठी, राईट. त्यानंतर 0 ला कंटिन्युअस 0, पुन्हा हा 1 आहे म्हणून हा पूर्ण हाय पल्स. ओके जसं या केसमध्ये तो 0 ला यायचा आणि 0 ला स्टे व्हायचा, राईट. म्हणून याला आपण म्हणतो रिटर्न टू 0. या ठिकाणी तो रिटर्न टू 0 येत नाही म्हणून याला म्हणतात नॉन रिटर्न टू 0. बघा इकडे हा 1 रिप्रेझेंट केला, त्यानंतर नेक्स्ट पण 1 असेल तर हा काय करेल, कंटिन्युअस हाय राहील, राईट. हा कंटिन्युअस हाय राहील आणि ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस पुन्हा 0 लेवलला येईल. पुन्हा नेक्स्ट 2 0 आहेत म्हणून हा 0 आणि या ठिकाणी पुन्हा 1 असल्यामुळे हाय होईल. ओके तर हा झाला तुमचा युनिपोलार रिटर्न टू 0 आणि नॉन रिटर्न टू 0. एकदम सिंपल आहेत बघा. ओके सो आपण बघितलंय की व्हॉट इज मीन बाय युनिपोलर लाईन कोडिंग, राईट. आता आपण बघणार आहोत पोलर लाईन कोडिंग. ओके युनिपोलर मध्ये काय होतं की फक्त एक व्होल्टेज लेवल होती, आयदर 0 और ए लेवल, राईट. बट पोलार मध्ये काय आहे की तुम्हाला 2 पोलॅरिटी यूज करून तुम्हाला ही लाईन कोडिंग करायची आहे. ओके तर आपण एक्झॅक्ट बघूया की पोलार काय आहे. फर्स्ट अगेन पोलार मध्ये 2 टाइप्स आहेत, एक आहे आर झेड, दुसरा आहे एन आर झेड. आर झेड स्टँड फॉर रिटर्न टू 0 आणि एन आर झेड स्टँड फॉर नॉन रिटर्न टू 0. ओके तर फर्स्ट आपण पोलार आर झेड बघणार आहोत. तर आर झेड मध्ये काय बघा, तुम्हाला जर 0 रिप्रेझेंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ए बाय 2 चा अँप्लिट्यूड लागेल आणि बीटची ड्युरेशन असणार आहे टीबी बाय 2, राईट. जसं आपण लास्ट टाइम बघितलं होतं की एक बीट ट्रान्समिट करण्यासाठी जे आपण ड्युरेशन यूज करणार आहे त्याला आपण डिनोट करतो टीबीने आणि जे त्याचं हाफ जे असेल त्याला आपण म्हणतो टीबी बाय 2. ओके आणि त्याचा जो अँप्लिट्यूड असेल मॅक्झिमम तो असेल ए. ओके बट पोलारमध्ये ज्यावेळेस आपण नॉन रिटर्न टू 0 किंवा एन आर झेड करणार त्यावेळेस त्याचा जो अँप्लिट्यूड यूज करतात तो करतात प्लस ए बाय 2 और मायनस ए बाय 2. ओके तर फर्स्ट तुम्हाला 1 रिप्रेझेंट करायचं आहे आणि रिटर्न टू 0 म्हणून हा सेंटरमधून आपण त्याला पुन्हा रिटर्न आणलं. ओके आणि हा ॲज इट इज पुन्हा 0.
हा झाला तुमचा 1चं रिप्रेझेंटेशन. त्यानंतर बघा इकडे ट्विस्ट काय आहे की ज्यावेळेस तुम्ही 0 रिप्रेझेंट करणार, राईट, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की 0साठी आपण काय करायचो, कंटिन्युअस 0 ठेवायचो. पण पोलारमध्ये काय होते, पोलार म्हणजे याच्यामध्ये 2 पोलॅरिटी यूज केलेल्या आहेत. त्यासाठी 0साठी आपण काय यूज करतो, -a/2 लेवल यूज करणार आहे. ॲम्प्लिट्यूड काय असणार 0साठी -a/2, म्हणून आपण या ठिकाणी असं ड्रॉ करणार. त्यानंतर हा रिटर्न टू 0 असल्यामुळे पुन्हा हा सुद्धा काय होईल तुमचा रिटर्न टू 0 येईल, राईट. TB/2 वरून हा काय होईल रिटर्न टू 0 आणि हा इथे फिनिश झाला. ओके, म्हणजेच 1साठी काय आहे तुम्हाला ॲम्प्लिट्यूड a/2 आणि ड्युरेशन TB/2 म्हणजेच हाफ ड्युरेशन रिटर्न टू 0 आहे, म्हणून तो काय करेल हाफ टाइम ड्युरेशन झाल्यानंतर रिटर्न टू 0 येईल. ओके, आणि 0ला रिप्रेझेंट करण्यासाठी पुन्हा तुम्हाला कुठे जावं लागेल, -a/2 ॲम्प्लिट्यूडला. त्यानंतर पुन्हा हा मला इथे आता हा 1 ट्रान्सफर करायचा आहे, राईट. मला आता तुमचा हा 1 ट्रान्सफर करायचा आहे. ओके, तर या 1साठी मला पुन्हा काय करावं लागेल, ॲम्प्लिट्यूड a/2 आणि हा रिटर्न टू 0, राईट. पुन्हा हा ड्युरेशन काय असणार 0 राहणार. त्यानंतर नेक्स्ट पुन्हा 1 आहे म्हणून पुन्हा ॲम्प्लिट्यूड a/2 आणि ड्युरेशन TB/2, राईट. त्यानंतर नेक्स्ट हा इथे तुमची पूर्ण बीट ट्रान्समिट झाली, राईट. हा आपलं बीट ड्युरेशन आहे टोटल. ओके, जस्ट तुम्हाला समजण्यासाठी मी असं ड्रॉ करतोय की आपलं बीट ड्युरेशन कुठे फिनिश होतं आहे, राईट. त्यानंतर नेक्स्ट काय आहे 0 आहे. ओके, 0 आहे म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल -a/2, म्हणून हा -a/2 पुन्हा रिटर्न टू 0 आहे म्हणून हा रिटर्न टू 0. ओके, त्यानंतर पुन्हा 1 आहे म्हणून +a/2 आणि रिटर्न टू 0. त्यानंतर पुन्हा 0 -a/2 रिटर्न टू 0. त्यानंतर पुन्हा 0 आहे म्हणून -a/2 रिटर्न टू 0. ओके, ही झाली तुमची लाईन कोडिंग फॉर पोलार रिटर्न टू 0 फॉर्मॅट. जिथे 1 असेल तिथे पॉझिटिव्ह साईजला +a/2 ची पल्स तुम्हाला काढायची आहे, बट रिटर्न टू 0 असल्यामुळे काय होतं तो TB/2 मधून रिटर्न येईल, राईट. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे पोलार नॉन रिटर्न टू 0. ओके, सेम हा पण युनिपोलार नॉन रिटर्न टू 0 सारखा आहे. इकडे अजून तुमचं काम सोपं होतं आहे. जर 1 असेल तर +a/2 लिहा, सिम्पल आहे एकदम. 1 असेल तर बघा इकडे हा 1 आहे. ओके, हा 1 आहे म्हणून इकडे मी 1 लिहिणार. ओके, हा झाला माझा. इकडे रिटर्न टू 0 नाही आहे, त्यामुळे पूर्ण TB ड्युरेशनसाठी तुमची पल्स हाय असेल. त्यानंतर जिथे 0 असेल तिथे तुम्हाला मायनस पल्स ड्रॉ करायची आहे, -a/2, म्हणून हा 0साठी ही झाली तुमची -a/2. ओके, त्यानंतर पुन्हा 1साठी पुन्हा +a/2, हा पण 1 आहे, हा पण 1 आहे. ओके, हा या 1साठी झालं. त्यानंतर नेक्स्ट बीट पण तुम्हाला 1 ट्रान्समिट करायची आहे, त्यामुळं हा कंटिन्युअस ॲज इट इज हाय असणार या 2 बीटसाठी, राईट. म्हणजे हा 1 आहे, हा पण 1 आहे. त्यानंतर नेक्स्ट बीट आहे तुमची 0. ओके, इथे तुम्हाला 0 ट्रान्सफर करायचा आहे म्हणून -a/2. ओके, त्यानंतर नेक्स्ट बीट 1 आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट या लेवलला येऊन +a/2 ड्रॉ करणार. पुन्हा 0 आहे, खाली या -a/2. ओके, त्यानंतर नेक्स्ट बीट पण 0 आहे म्हणून कंटिन्युअस a/2. ओके, बघा यामध्ये तुम्हाला नावातच समजणार आहे. पोलार म्हणजे 2 पोलॅरिटी रिप्रेझेंट करायच्यात. 1 असेल तर +a/2, 0 असेल तर -a/2. ओके, सिम्पल आहे. जसं युनिपोलार आहे तसंच पोलार पण आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे की 0ला 0 न ठेवता -a/2 घेऊन जायचं आहे. त्यानंतर रिटर्न टू 0 असेल तर हाफ ड्युरेशनमधून 0ला आणा आणि 0ला ठेवा, राईट. त्यानंतर जेव्हा नेक्स्ट बीट येईल त्यावरून डिसिजन घ्या की तुम्हाला +a/2ला जायचं आहे की -a/2ला जायचं आहे. ओके, जसं बघितलं आपण, हा मी 1 रिप्रेझेंट केला, TB/2ला हाय ठेवला, त्यानंतर रिटर्न टू 0 आला. त्यानंतर नेक्स्ट बीट 0 आहे म्हणून हा खाली आला, -a/2ला हा पल्स दिली, पुन्हा रिटर्न टू 0. त्यानंतर 1 असेल तर पुन्हा +a/2, त्यानंतर रिटर्न टू 0. ओके, ही एक तुमची ड्युरेशन आहे. फक्त हा रिटर्न टू 0 असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागते, जेव्हा पण तुम्ही TB/2 साठी हाय करणार त्यानंतर नेक्स्ट TB/2 साठी तुम्ही त्याला रिटर्न टू 0 करणार. ओके,
त्यानंतर बघा मँचेस्टर फॉर्मॅट हा सुद्धा तुमचा युनिपोलार कोडचाच एक टाईप आहे. याच्यामध्ये पुन्हा 2 टाईप आहेत, एक आहे स्प्लिट फेज आणि दुसरा आहे डिफरन्शियल मँचेस्टर कोडिंग. बट जनरली तुम्हाला फक्त मँचेस्टर विचारतात, त्यामुळे तुम्ही स्प्लिट फेज काढा किंवा डिफरन्शियल कोणताही तुम्ही एक काढू शकता. ओके, तर यामध्ये थोडंसं लॉजिक वेगळं आहे बघा. अजून एक लक्षात ठेवा की जितके पण तुमचे युनिपोलार कोडिंग आहेत, ओके, रिटर्न टू 0 असेल, नॉन रिटर्न टू 0 असेल किंवा मँचेस्टर असेल, याच्यामध्ये जे ॲम्प्लिट्यूड लेवल आहे ती a/2 आहे. ओके, +a/2 और -a/2. ओके, तर याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. तर याच्यामध्ये बघा आपण बघूया. जर तुम्हाला 1 रिप्रेझेंट करायचं असेल, ओके, सपोज हा तुमचा TB ड्युरेशन आहे. ओके, हा झाला तुमचा TB. ओके, जर तुम्हाला 1 ड्युरेशन पाहिजे असेल, हा तुमचा 0, हा a/2 आणि हा -a/2. ओके, जर मला 1 रिप्रेझेंट करायचं असेल तर मला पॉझिटिव्ह a/2 चा हाफ, राईट, आणि निगेटिव्ह a/2 चा हाफ, म्हणजेच हा वाला. ओके, या टाईपनं तुम्ही काय रिप्रेझेंट करता, 1 रिप्रेझेंट करता. आणि 0 जर रिप्रेझेंट करायचं असेल तर 0साठी काय करता, सपोज माझ्याकडे ही अजून एक ड्युरेशन आहे TB. ओके, यामध्ये जर तुम्हाला 0 ट्रान्सफर करायचं असेल तर याच्या अपोजिट करायचं, म्हणजेच काय करायचं की फर्स्ट बाईटमध्ये निगेटिव्ह a/2 घ्यायचा आणि सेकंडचे जे ड्युरेशन आहे TB/2 त्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह a/2 ना रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, म्हणजेच 1 असेल तर या टाईपची वेवफॉर्म ड्रॉ करा, 0 असेल तर ही ड्रॉ करा. ओके, आणि या दोघांचं कॉम्बिनेशन करूनच काय बनतं तुमचा हा मँचेस्टर फॉर्मॅट. ओके, तर आता आपण ॲक्च्युअलमध्ये ड्रॉ करून बघूया हा फॉर्मॅट एक्झॅक्टली आहे कसा. ओके, तर मी काय करतो 0 आणि 1 ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला इकडे. बघा आता हा आपलं ड्युरेशन आहे a/2. ओके, तर 1 कसं रिप्रेझेंट करणार आपण, पॉझिटिव्ह a/2 ला हाफ पोर्शन आणि निगेटिव्ह a/2 ला हाफ पोर्शन्स. ओके, ड्युरेशन a/2चा आहे, फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं सेपरेट घेतलं इकडे. त्यानंतर बघा 0 कसा रिप्रेझेंट करतात, 0 रिप्रेझेंट करण्यासाठी आपण यूज करतो डिफरंट मेथड. याच्यामध्ये काय करतात की -a/2 आधी ड्रॉ करायचं. ओके, म्हणजेच -a/2 आणि त्यानंतर पुन्हा +a/2, बट त्याच्या अपोजिट, 1च्या अपोजिट. ओके, ओके, अगेन नेक्स्ट काय आहे, 1 आहे. 1साठी आपण काय करतो, आधी पॉझिटिव्ह सेम, त्यानंतर पुन्हा -a/2 ला हाफ पोर्शन्स, हा झाला माझा 1. ओके, त्यानंतर नेक्स्ट पण काय आहे, 1 आहे. तर पुन्हा 1साठी आपण काय ड्रॉ करणार, सेम. ओके, हा झाला तुमचा अगेन 1. फॉर्म कंटिन्यू करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, फक्त हे इथे कनेक्ट करून घ्या, राईट. हा झाला तुमचा 1. आता नेक्स्ट बीट काय आहे तुमची, 0 आहे. 0साठी काय असतं, निगेटिव्ह हाफ आणि पुन्हा पॉझिटिव्ह a/2. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुन्हा 1 आहे. तर 1साठी तुम्ही काय घेणार, पुन्हा पॉझिटिव्ह a/2 फर्स्ट, देन हाफमध्ये तुम्ही त्याला रिव्हर्स करणार पोलार असल्यामुळे, आणि निगेटिव्हला a-2 साठी हाफ ड्युरेशन्स. त्यानंतर नेक्स्ट पुन्हा 0 आहे, म्हणून 0साठी आपण काय करतो, आधी a/2 मायनस घेतो, त्यानंतर a/2 प्लस. ओके, हा झाला तुमचं 0चं रिप्रेझेंटेशन. आता आपल्याला कंटिन्युअस 2 0 जर आले तर काय करा, त्यासाठी आपण काय करू, थोडंसं डेटाला मॉडिफाय करू आणि या ठिकाणी 0 कन्सिडर करू. सपोज हा पण 0 आहे. ओके, त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, नंतर पुन्हा या 0साठी कसं ड्रॉ करणार, आधी निगेटिव्ह आणि मग पॉझिटिव्ह a/2 ची पल्स. ओके, आणि याला कंटिन्युअस कनेक्ट करून घेणार. सर ह्या झाल्या तुमच्या वेवफॉर्म फॉर द मँचेस्टर फॉर्मॅट. ओके, समजलं, सिम्पल आहे. जिथे जिथे तुम्हाला हे पिंक लाईन दिसते ही 1साठी रिप्रेझेंटेशन आहे. त्यानंतर जी येलो आहे ती आहे तुमच्या 0साठी. ओके, ओके, तर हा तुमचा कसा असणार आहे, हा पण तुमचा येलो दाखवू आपण इथे पण. ओके, म्हणजे जो पण येलो पोर्शन तुम्हाला दिसतोय तो तुमच्या. ओके, तर या प्रकारे तुम्हाला मँचेस्टर फॉर्मॅट ड्रॉ करायचा आहे. ओके, हा सुद्धा काय आहे, पोलारचा टाईप आहे. याच्यामध्ये 0ला कुठलीही लेवल नाही आहे. लेवल कोणती आहे, एकतर a+2 किंवा -a/2 किंवा +a/2, या 2 लेवल तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. आणि हा कुठे यूज करतात, तर हा मँचेस्टर फॉर्मॅट तुमचं जे लॅन आहे. ओके, तुम्ही जे लॅन यूज करता किंवा इथरनेट तुम्ही ऐकलं असेल, कम्प्युटर लॅबमध्ये आपण लॅनचे केबल कनेक्ट करतो, तर त्या ठिकाणी हे
मँचेस्टर फॉर्मॅटची कोडिंग यूज करतात. सो ओके, आता आपण एक एक्झाम्पल घेऊया याचं. ओके, तर आपल्याकडे एक क्वेश्चन्स आहे इकडे, नंबर ऑफ टाइम्सचा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. ओके, तर इनकोड बायनरी सिक्वेन्स, एक डेटा दिलाय तुम्हाला इकडे बायनरी सिक्वेन्स युजिंग, आणि कोणत्याही 4 टाईपचे मेथड इकडे देतात. बघा इकडे काय, तर बघा इकडे कोणत्या दिल्यात, युनिपोलार RZ म्हणजे युनिपोलार रिटर्न टू 0, त्यानंतर पोलार NRZ पोलार नॉन रिटर्न टू 0, AMI आणि डिफरन्शियल मँचेस्टर लाईन कोडिंग टेक्निक्स. ओके, या 4 कोडिंग टेक्निक्स मध्ये तुम्हाला हा डेटा रिप्रेझेंट करायचा आहे. ओके, तर फर्स्ट आपण बघूया युनिपोलार RZ. राईट, हा काय आहे, युनिपोलार रिटर्न टू 0 आहे. त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला की TB/2 ड्युरेशन नंतर त्याला रिटर्न 0 ला आणायचं. राईट, ही टोटल ड्युरेशन तुमची आहे TB. ओके, हा आहे तुमचा अँप्लिट्यूड A. ओके, तर 1 साठी आपण काय करणार, A, त्यानंतर हा 0. ओके, हा झाला तुमचा 1 चा रिप्रेझेंटेशन. त्यानंतर 0 साठी काय असणार, कंटिन्युअस 0. त्यानंतर पुन्हा 1 साठी काय असणार, A आणि रिटर्न टू 0 आहे, RZ आहे, म्हणून आपण TB/2 ड्युरेशन मधून त्याला खाली घेणार आणि नंतर हा 0. हा झाला तुमच्या 1 चं रिप्रेझेंटेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट बीट कोणती आहे, पुन्हा नेक्स्ट बीट सुद्धा 1 आहे, म्हणून A, त्यानंतर रिटर्न टू 0 असल्यामुळे हाफ मधून आपण त्याला 0 आणणार. त्यानंतर 0 साठी कंटिन्युअस 0, पुन्हा इकडे 1 आहे म्हणून A साठी TB/2 ला हाय, त्यानंतर पुन्हा 0, त्यानंतर पुन्हा 1 असल्यामुळे या टाईपमध्ये तुम्हाला हे ड्रॉ करायचं आहे. राईट, त्यानंतर नेक्स्ट 0 आहे म्हणून हा कंटिन्युअस 0. ओके, बघा नाव समजून घ्या, युनिपोलार फक्त एकच पोलॅरिटी वापरून आपण रिप्रेझेंट करतो, ती असणार 0 किंवा A. राईट, ती असणार +A किंवा 0. राईट, हे झालं तुमच्या युनिपोलारसाठी. त्यानंतर रिटर्न टू 0 आहे, म्हणजेच काय आहे की टोटल ड्युरेशनच्या हाफमधून तुम्हाला तो 0 वरती आणायचा आहे. राईट, म्हणजेच TB/2 ला तुम्हाला काय करायचं आहे, तो हाय ठेवायचा आहे आणि उरलेल्या TB/2 साठी 0 ठेवायचा आहे जर 1 असेल तर, आणि 0 असेल तर कंटिन्युअस 0 ठेवा. राईट, 0 ला आपण 0 व्होल्टेजना रिप्रेझेंट करतो. अत्यंत सोपी आहे. आणि याच्यात जर नॉन रिटर्न टू 0 जर विचारलं, राईट, युनिपोलार नॉन रिटर्न टू 0, तर मग पाहिजेच काम नाही, जिथे जिथे 1 असेल तिथे तिथे हाय करा, 0 असेल तर 0 करा. सिंपल डिजिटल सिग्नल जसं आपण रिप्रेझेंट करतो, 1 असेल तर हाय पल्स, 0 असेल तर 0, सेम युनिपोलार नॉन रिटर्न टू 0 च्या वेव्हफॉर्म असणार आहेत. ओके, नॉन रिटर्न टू 0 असेल तर ड्युरेशन फिक्स करून घ्या. तुम्हाला हे हायलाइट करावं लागेल एक्झाम मध्ये की माझं TB ड्युरेशन कोणतं आहे, TB/2 कोणतं आहे. राईट, इकडे माझ्याकडे ऑलरेडी हे स्क्वेअर ब्लॉक्स आहेत, त्यामुळे मला इकडे सोपं जाते ड्रॉ करायला. ओके ओके, तर पोलार मध्ये काय आहे की जर तुम्हाला 1 बीट रिप्रेझेंट करायचे असेल तर टोटल TB ड्युरेशन साठी तुम्हाला A/2 अँप्लिट्यूड रिप्रेझेंट करावं लागेल, आणि नॉन रिटर्न टू 0 आहे म्हणजे पूर्ण TB ड्युरेशन साठी आपण तो रिप्रेझेंट करणार. राईट, आणि रिटर्न टू 0 असेल तर फक्त TB/2 साठी आणि रिमेनिंग सेम. राईट, त्यानंतर बघा आता मला 1 रिप्रेझेंट करायचं आहे म्हणून A/2 अँप्लिट्यूड आणि TB ड्युरेशन. राईट, त्यानंतर नेक्स्ट 0 आहे म्हणून -A/2 आणि टोटल ड्युरेशन. राईट, त्यानंतर नेक्स्ट पुन्हा 1 आहे, तर मी हा पुन्हा 1 काढणार. त्यानंतर नेक्स्ट बीट सुद्धा 1 आहे म्हणून कंटिन्युअस 1. त्यानंतर नेक्स्ट 0 आहे म्हणून -A/2, त्यानंतर पुन्हा 1, त्यानंतर पुन्हा 1 1 आणि नेक्स्ट बीट आहे 0 म्हणून हा 0. राईट, तर हे झालं सिंपल रिप्रेझेंटेशन. जिथे जिथे 1 असेल तो +A/2 न रिप्रेझेंट करा, जिथे 0 असेल तो -A/2 न रिप्रेझेंट करा. पुन्हा हा 1 हा 1 हा 0, हा पण 1 आहे, इथे 2 1 आहेत आणि हा पुन्हा 0. ओके, हे झालं सिंपल रिप्रेझेंटेशन ऑफ पोलार. युनिपोलार स्टँड फॉर एक पोलॅरिटी, 2च लेवल असतात तुमच्याकडे, एक तर 0 असेल किंवा A असेल. पोलार विचारलं 2 लेवल असतात, एक असणार +A/2, अदर असणार -A/2. नॉन रिटर्न टू 0 आहे म्हणजे पूर्ण TB ड्युरेशन साठी रिप्रेझेंट करायचं. रिटर्न टू 0 आहे, हाफ ड्युरेशन नंतर 0 ला रिटर्न या. ओके, हे झालं सिंपल पोलार नॉन रिटर्न टू 0 च्या वेव्हफॉर्म. ओके, सो द नेक्स्ट कोडिंग मेथड इज डिफरन्शियल मँचेस्टर कोडिंग. ओके, सो नेक्स्ट आपण बघणार आहोत डिफरन्शियल मँचेस्टर. आपण ऑलरेडी एक बेसिक जो कॉन्सेप्ट आहे मँचेस्टर लाईन कोडिंगचा तो सिमिलर आहे, फक्त याच्यामध्ये काय चेंज आहे की ज्यावेळेस 0 येतो त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, एक इन्व्हर्जन करावं लागतं. राईट, जर नेक्स्ट 0 असेल तर. आता आपण जस्ट डायरेक्टली एक्झाम्पल मध्ये बघूया. हे
बघा जर 1 असेल तर सेम मँचेस्टर सारखं तुम्हाला काय करायचंय, +a/2 आणि -a/2 ची एक पल्स ड्रॉ करा. राईट, ही झाली तुमचं 1चं रिप्रेझेंटेशन. आता काय की बघा नेक्स्ट बीट तुमची काय आहे, 0 आहे. 0 असल्यावर तुम्हाला काय करायचंय, इन्व्हर्जन करायचंय, म्हणजे या साईडचं घेऊन वरती न्यायचंय. ओके, इन्व्हर्जन करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्मॅट ड्रॉ करायचा आहे जो आपण ड्रॉ करतो. राईट, हा वाला. ओके, हे झालं 0 साठी. आता नेक्स्ट बीट जर 1 असेल तर त्यावेळेस तुम्हाला इन्व्हर्ट करायची गरज नाही. जसं आपण बघितलं या ठिकाणावरून आपण इन्व्हर्ट केलं म्हणजे +a/2 ला गेलो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बीट 1 आहे म्हणून ॲज इट इज ठेवा आणि एक ट्रान्झिएंट करा इकडे 1 रिप्रेझेंटिंग करण्यासाठी. ओके, तर हा थोडासा चेंज आहे याच्यामध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. जर नेक्स्ट बीट जर 1 असेल तर त्यावेळेस तुम्हाला ॲज इट इज कंटिन्युअस ट्रान्झिशन ड्रॉ करायचं. जसं यासाठी बघा नेक्स्ट बीट पुन्हा 1 आहे. ओके, तर मी याला काय करणार, कंटिन्युअस करणार. ही जी माझी बीट ड्युरेशन TB असेल याला कंटिन्युअस करून हा 1 रिप्रेझेंट करणार. राईट, हे झाले 2 1. त्यानंतर जेव्हा तुम्हाला 0 येईल तर 0ला कंटिन्यू करता, जेव्हा जेव्हा 0 येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, लेवल शिफ्ट करायची. जर तुम्ही -a/2 ला असेल तर प्लसला जा, प्लसला असेल तर मायनसला या. तर आपण इकडे काय करू, पुन्हा वरती जाऊन इकडे तुमचा ट्रान्झिशन कंप्लीट करायचा. हा वाला एक पल्स आपण ड्रॉ करतो 0 साठी पूर्ण. ओके, त्यानंतर पुन्हा नेक्स्ट 1 आलाय. 1 आलाय म्हणून तुम्ही काय करणार, पुन्हा तुम्हाला इन्व्हर्जन करायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, 1 साठीचा जो फॉर्मॅट आहे तो ड्रॉ करा. राईट, हे झालं 1 साठी. नेक्स्ट पुन्हा 1 आहे म्हणून. ओके, इन्व्हर्जन कुठं करायचं, ज्यावेळेस नेक्स्ट बीट 0 असेल त्यावेळेस तुम्हाला ते स्विच करायचंय. राईट, जसं आता इथे नेक्स्ट बीट 0 आहे म्हणून मला हा +a/2 ला लिहून त्यानंतर जो फॉर्मॅट आहे हा ड्रॉ करायचा आहे 0 साठी. राईट, तर या प्रकारची कोडिंग तुम्हाला करायची आहे डिफरन्शियल मँचेस्टरसाठी. ओके, 1 असेल तर सिम्पली एक ट्रान्झिशन काढून घ्या, आयदर ते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल. ओके, हे यामध्ये कन्सिडर नाही आहे. जसं आपण लास्ट टाइम बघितलं पेज शिफ्ट मँचेस्टरमध्ये, त्यामध्ये फिक्स मेथड आहेत. ओके, यामध्ये थोडंसं चेंज आहे. जिथे जिथे तुम्हाला 0 असेल नेक्स्ट बीट त्यावेळेस तुम्हाला लेवल चेंज करून वरती जायचंय आणि नंतर तो फॉर्मॅट ड्रॉ करायचा आहे. जसं आपण 0 साठी ड्रॉ करणार आहोत. राईट, जसं आपण 0 साठी काय ड्रॉ करतो, हा जो तुमचा आपण या फॉर्मॅटमध्ये त्याला रिप्रेझेंट करतो. राईट, तर जिथे जिथे 0 असेल, नेक्स्ट बीट 0 असेल तर तुम्हाला ती लेवल चेंज करायची आणि त्यानंतर तो ड्रॉ करायचा. राईट, 1 असेल तर तुम्हाला इन्व्हर्जन करायची गरज नाहीये, कंटिन्युअस तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये तो ड्रॉ करू शकता. राईट, हे झालं डिफरन्शियल मँचेस्टरसाठी. नेक्स्ट कोडिंग मेथड आहे AMI किंवा याला असं म्हणतात बायपोलार नॉन रिटर्न टू 0 फॉर्मॅट. राईट, बायपोलार NRZ किंवा AMI किंवा याला अजून एक नाव आहे बायपोलार NRZ. ओके, हा पण अतिशय सिंपल आहे. याच्यामध्ये 2 लेवल तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. AMI मध्ये एक असेल A आणि दुसरी असेल A-. राईट, बायपोलार नॉन रिटर्न टू 0 और AMI. ओके, 1 रिप्रेझेंट करण्यासाठी पूर्ण TB यूज करणार आहेत आपण इकडे. ओके, कारण हा काय आहे, नॉन रिटर्न टू 0 आहे, याच्या नावातच नॉन रिटर्न टू 0 आहे. त्यामुळे A ला पूर्ण जो फर्स्ट नंबर असेल त्याला तुम्ही A ना डिनोट करणार आणि TB ड्युरेशनसाठी. ओके, त्यानंतर 0 असेल तर 0 ला ऑलवेज 0 न रिप्रेझेंट करायचं म्हणून हा 0. ओके, त्यानंतर जेव्हा नेक्स्ट 1 येईल, ओके, त्यावेळेस त्याला A ऐवजी -A ना रिप्रेझेंट करायचं, म्हणजेच हा असणार या फॉर्मॅटमध्ये. ओके, बायपोलार म्हणजे काय बघा, 0 असेल तर 0 ना रिप्रेझेंट करा, बट 1 असेल तर 1 साठी 2 लेवल आहेत. ओके, एक आहे +A लेवल, दुसरी आहे -A लेवल. जो फर्स्ट असेल तो +A ना रिप्रेझेंट करणार, त्यानंतर जे येणार त्याला तुम्ही -A ना करणार, मग मध्ये 0 आला तरी त्याला कन्सिडर करायचं नाही. ओके, त्यानंतर जेव्हा पुन्हा दुसरा येईल त्यावेळेस तुम्ही त्याला कशाने रिप्रेझेंट करणार, +A ना. ओके, हा झाला तुमचा पुन्हा 1चं रिप्रेझेंटेशन. त्यानंतर नेक्स्ट 0 आहे म्हणून याला 0 ठेवा, त्यानंतर पुन्हा एक 1 आहे म्हणून आता याचा आणि याचं कॉम्प्लिमेंट ठेवायचं. कधी आता इथे तुम्ही +A ना रिप्रेझेंट केलंय तर खाली -A ना करणार नेक्स्ट बीट. अल्टरनेटिव्हली तुम्हाला +A -A ना रिप्रेझेंटेशन करायचं आहे. बघा हा 1 माझा कंप्लीट झाला इथे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट 1 आहे म्हणून मी याला +A अँप्लिट्यूड घेऊन जाणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट 0 आहे म्हणून हा माझा
0. ओके, तर बघा थोडंसं वेगळं आहे. हा AMI जो फॉर्मॅट आहे, 1ला तुम्ही आयदर प्लस ए ना किंवा मायनस ए ना डिनोट करणार, पण ते कशावरती डिपेंड असणार, इन्व्हर्जनवरती. जर तुम्ही फर्स्ट नंबर प्लस ए ना रिप्रेझेंट केला तर त्यानंतरचा तुम्ही मायनस ए ना करणार, आणि जो 0 असेल त्यासाठी 0 ठेवणार. ओके, तर हे झाले सिम्पल 4 फॉर्मॅट. पोलारमध्ये फक्त एकच लेवल आहे. ओके, 0 और ए, राईट, फक्त एकच पोलॅरिटी तुम्ही म्हणू शकता, 0 किंवा ए आहे. त्यानंतर पोलारमध्ये 2 लेवल आहेत आपल्याकडे, आयदर A/2 और -A/2, आणि बायपोलारमध्ये 2 लेवल आहेत, एक आहे ए, दुसरा आहे -ए. बट इकडे काय आहे की तुम्हाला जर 0 रिप्रेझेंट करायचं असेल तर 0 ना करणार, आणि प्लस ए आणि मायनस ए अँप्लिट्यूड हाच तुम्ही 1 साठीच वापरणार, फक्त तो डिपेंड्स असणार, राईट, तो कॉम्प्लिमेंट होणार. जर कंटिन्युअस 1-1 आले तर हा काय होईल, कंटिन्युअस स्क्वेअर वेव्ह सारखी तुमची वेव्हफॉर्म बनेल, प्लस ए मायनस ए प्लस ए मायनस ए, राईट. पण त्याच्यामध्ये 0 आला तर तो मध्ये 0 0 ऍड करत जाईल. ओके, तर हे झालं ऑल अबाउट लाईन कोडिंग.